सो ज्या गाडीच्या मी शोधात होतो ती गाडी आज मला मिळाली आहे, स्विफ्ट डिझायर न्यू टूर. दादांची परमिशन आपण घेतली रिव्ह्यूसाठी. दादा नमस्कार, काय नाव आहे तुमचं? निलेश साळवे. कधी घेतली गाडी? गाडी एक 15 दिवस झालं गाडी घेतली. ओके, कितीला पडली ही गाडी पडली आपल्याला 8,84,000 रुपये ऑन रोड प्राईस. ओके, ऑप्शन बरेच होते, मग तुम्ही स्विफ्ट डिझायरच का चूज केली? स्विफ्ट डिझायर हा मॉडेल खूप छान आहे, ॲव्हरेज पण छान आहे गाडीचं. आणि ही गाडी कम्फर्टेबल आहे जास्त. ओके, ही पेट्रोल आहे की सीएनजी पण आहे? CNG. पेट्रोल प्लस सीएनजी. पेट्रोल. पेट्रोलला किती चालते लिटरला? 26चं मायलेज. ऑनलाईनला तर शोरूम जे दाखवतंय ते 26चं दाखवतंय. आणि असं जर द्यायचं बोललं तर एक 25 पर्यंत येते. ओके, आणि सीएनजीवर? CNGवर ती 28-30 पर्यंत देते आरामात. ओके, सीएनजीचा टँक कॅपॅसिटी किती आहे? एका वेळेस भरलं तर किती बसतो सीएनजी? एका वेळेस बसलं तर बघा एक 4 ते 5 लिटर बसते आपलं. किलो? 4 ते 5 किलो. म्हणजे साधारणतः 250 नाही, 200 किलोमीटरच्या आसपास जाऊ शकेल. हा, 200च्या पण जास्त जाते ही गाडी. ओके, हा. आपण विंडो बंदच ठेवू कारण आवाज येणार नाही, आणि थोडंसं जोरात बोलला तर बरं होईल. बाकी कम्फर्ट कसा आहे गाडीत? हा, कम्फर्ट कसं आहे गाडीमध्ये? गाडीचं कम्फर्ट एक नंबर आहे. बसते वेळेस बघा, चेक करा तुम्ही गाडी, बघू शकता. आतापर्यंत किती चालली? आतापर्यंत 22,448 किलोमीटर. ओके, आणि EMI किती पडतोय मग? EMI या गाडीचा आहे 18,500. आता महिना पण अजून नाही झालेला तुमचा? नाही झाला, या 15 तारखेला एक महिना कमी. कंपनीला लावली की कसं? नाही, मी सध्या ओला वगैरेच करतोय, कंपनीला लावायची. ओके, ओला उबेरमध्ये हप्ता काढून आपला खर्च निघून जाईल. हा, आरामात 2,000 ते 3,000 रुपये डेलीचा आहे. डाऊन पेमेंट किती केलं होतं यासाठी? मी 2,33,000. 2,33,000 डाऊन पेमेंट. आणि EMI किती दिवसांसाठी घेतला? 4 वर्ष, 48 हप्ते. ओके, ही पहिलीच गाडी आहे तुमची की आधी दुसरी कोणती होती? नाही, पहिलीच आहे माझी गाडी. ओके, बाकी एखादा पॉईंट असा आहे का जो नाही आवडला या गाडीमध्ये तुम्हाला? या गाडीमध्ये का पाठीमागे जे डिक्कीचा हे दिले ना त्यांनी स्पेस, त्याच्यावरती काहीच असं दिलं नाही त्यांनी गाडीवरती. ओके, म्हणजे डायरेक्ट लोखंड आहे? हा, लोखंड आहे. त्याच्यावरती म्हणजे फायबरचं येत आहे ना, ते दिलं नाही. फक्त तेवढीच गोष्ट याच्यात वाईट. बाकी सेफ्टी रेटिंग मध्ये तर चांगली आहे ही गाडी. 6 एअरबॅग आहेत गाडीला. 6 एअरबॅग. ओके, ओव्हरऑल म्हणजे तुम्हाला आवडली आहे गाडी? AC वगैरे कसं आहे? एक नंबर आहे, AC वगैरे सगळं व्यवस्थित आहे. ओके, आणि कंपनी फिटेड इथे स्टेरिओ तर नाहीये? ओके, हे सेकंड टॉप आहे की बेस मॉडेल आहे? सेकंड टॉप. सेकंड टॉप. आणि टॉप मॉडेल घेतलं असतं कितीला गेलं असतं ते? टॉप मॉडेल जास्त ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच गेलं असतं, परिपूर्ण मला माहिती नाही. ठीक आहे, मी तुम्हाला विचारेल की 10 पैकी किती मार्क्स द्यायच्या गाडीला, तर किती देणार? ह्या गाडीला 10 पैकी मी 9 मार्क देईल. 1 मार्क त्या डिक्कीमुळे तुम्हाला आवडलेला नाही बहुतेक. इंजिनची पॉवर वगैरे कशी वाटली? एकदम बेस्ट आहे, मस्त आहे. मागचा लेग रूम पण खूप चांगला दिलाय यावेळेस, जुन्या स्विफ्टमध्ये नव्हता, स्विफ्ट डिझायरमध्ये नव्हता एवढा. आणि रिक्लाईन अँगल पण चांगला आहे या गाडीमध्ये. चलो, थँक्स साबळे दादा, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर.